नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर सुरू केलेली कारवाई थंडावली असून ठाणे महापालिका प्रशासन ठाणेकरांची फसवणूक करत आहे असा आरोप काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला. आता तर उपायुक्त शंकर पाटोळे लाच प्रकरणाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असल्याने अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घातल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार बोखळला असून लाचखोरी विरोधात काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राहुल पिंगळे यांनी संबोधित केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या परिसरात शहर विकास विभागाने दिलेल्या परवानग्या पूर्णपणे नियमबाह्य आहेत. प्रशासनाने अनधिकृत बांधकामांची शास्ती माफ केली आहे. याबरोबरच अनधिकृत बांधकाम चौकशी प्रकरणी न्यायालयाने महापालिकेला विचारलेल्या 19 प्रश्नांना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी थातुरमातुर उत्तर देऊन पळवाटा शोधल्याचा आरोप श्री विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. बांधकामांवरची कारवाई सध्या ठाणे महानगरपालिकेने थांबवलेली आहे. काल परवा नवरात्रीचा विषय हे दिला होता, कारण दिलं होतं. त्याच्या आधी गणपतीचं कारण दिलेलं होतं, आधी दिवाळीचं कारण देतील. हा सगळा फार्स आहे. पाटोळेला पकडलेला आहे. पाटोळेच्या बडतर्फीची मागणी आम्ही केलेली आहे. पाटोळेच्या माध्यमातून ईडी चौकशी अनधिकृत बांधकामांची करावी अशी मागणी आम्ही करतोय. आणि पाटोळे असेल किंवा अनधिकृत बांधकामांना पाठीशी शासन घालतंय, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं शासन. याचं कारण हे आहे, त्याचा पुरावा आहे की शास्ती अनधिकृत बांधकामांवरची यांनी माफ केलेली आहे. आणि म्हणजे शास्ती जर यांनी माफ केलेली आहे अनधिकृत बांधकामांवरची आणि त्याचा पूर्ण बोजा सामान्य ठाणेकर जनतेवर पडणार आहे, टॅक्स पेयर्सवर पडणार आहे, तर ही शास्ती जर माफ करत असतील तर आमचा हा आरोप आहे की अनधिकृत बांधकामांना ठाणं बकाल करण्यामध्ये या तिन्ही त्रिकुटाच्या सरकारचा हात आहे. आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही माननीय न्यायालयाने, उच्च न्यायालयाने लावावी किंवा ईडी मार्फत ही चौकशी करावी, ही आमची मागणी आहे पाटोळीच्या प्रकरणाची. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल ठाणे यांच्या वतीने शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळात टेक टायसन्स 2025 कोड कन्स्ट्रक्ट कॉन्कर या भव्य आंतरशालेय तंत्रज्ञान महोत्सवाचं आयोजन केलं होतं. स्पर्धेत ठाणे आणि मुंबई क्षेत्रातील 20हून अधिक शाळांमधील 80पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. कोडिंग, रोबोटिक्स आणि नवोपक्रम प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य सादर केली. सर्व प्रकल्प संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांशी सुसंगत होते, ज्यातून अधिक जबाबदार आणि शाश्वत भविष्याची प्रेरणा मिळाली. या स्पर्धा 3 ते 5, 6 ते 8 आणि 9 ते 10 अशा 3 वयोगटात घेण्यात आल्या होत्या. गटातील सहभागी विद्यार्थ्यांना सर्वोत्तम नवोपक्रम, सर्वोत्तम टीमवर्क आणि सर्वोत्तम सादरीकरण या श्रेणींमध्ये गौरवण्यात आलं. विजेत्यांना ट्रॉफी, पदकं, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिकं प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, विश्वस्त श्री अल्लाद जोशी, संचालक परेशभाई नांजीभाई ठक्कर तसंच प्रमुख पाहुणे म्हणून सेल्विन फुर्तादो, श्री आदित्य गुप्ता आणि श्री पुष्कर साठे उपस्थित होते. शाळेच्या प्राचार्य डॉक्टर निकिता कोठारी, उपप्राचार्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज इंडोस्कॉटमध्ये होत असलेल्या टेक टायटन्स या कार्यक्रमामध्ये, या कॉम्पिटिशनमध्ये जवळपास 23 शाळा यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स या इकडे मुलांकडनं एक्झिबिट केलेले आहेत. खरं तर बघून फारच आनंद वाटतो, कारण AI या विषयासाठी आणि त्याचबरोबर शेती या विषयाला धरून की AIचा फायदा शेतीसाठी कसा करता येऊ शकतो हे या शाळेतली मुलं आवर्जून या प्रोजेक्ट संदर्भात त्यांनी तयार केलेले आहेत. आपला जो युथ आहे म्हणजे मुलं आहेत ते आमचा पुढचा भारत आहे आणि विकसित भारत जे मोदीजींचं ड्रीम आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि आपली मुलं जी आहेत त्यांना एक इग्नायटिंग फोर्स आहेच ऑलरेडी, क्युरिओसिटी, इग्निशन आणि इनोव्हेशन हे सगळं एकत्र करून त्यांना हा प्लॅटफॉर्म द्यायचा होता. म्हणूनच इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल ठाणे ह्यांनी एक
वेगळा विचार केला आणि आम्ही या माध्यमाने त्यांना तो एक प्लॅटफॉर्म देतो आहे. सस्टेनेबिलिटी गोल, कारण पुढे जे जशा प्रकारे चेंजेस होत आहेत, क्लायमॅटिक चेंजेस होत आहेत, पोल्युशन होत आहे, तर ही मुलं काहीतरी वेगळं घडवावं आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह घडवावं, क्रिएटिव्ह घडवावं, म्हणून हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी आहे. माझं नाव सेल्विन फोटॅडो आहे. मी AP शाळेला प्रोफेसर आहे. मी इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडवरून आहे आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगला शिकवतो. तर आता हे जे प्रोजेक्ट आम्ही म्हणजे कॉलेजेसमध्ये या लेवलचे प्रोजेक्ट करतो. या लेवलचे प्रोजेक्ट आता शाळांच्या लेवलला आले बघून मला खूप आनंद झाला. ॲक्च्युली मुलं छोट्या वयातूनच शिकत आलेले आहेत, त्याच्यामुळे पुढे जाऊन ते अद्याप मोठे मोठे प्रोजेक्ट करू शकतात आणि अद्याप मोठ्या गोष्टी करू शकतात. हे बघून खूप आनंद वाटतो आणि इंडोस्कॉट ग्लोबल स्कूलचं खूप अभिनंदन. या माध्यमात त्यांनी माध्यम एक सादर केलं आहे मुलांसाठी, जेणेकरून ते पुढे येऊन काही करू शकतील. ठाण्यातील NKT महाविद्यालयामध्ये 13 आणि 14 ऑक्टोबर या 2 दिवसात बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या स्पर्धांचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळेस प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, उपप्राचार्य डॉक्टर मनोज बागची तसंच इतर मान्यवर देखील उपस्थित होते. यावेळेस मान्यवरांचं आयोजन समितीच्या वतीने सत्कार आणि सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेत ठाणे विभागाअंतर्गत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून 48 विद्यार्थी या आंतरक्षेत्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभाग झाले आहेत. 24 मुलं आणि 24 विद्यार्थिनी यात आहेत. विद्यापीठाच्या या इंटर झोनल लेव्हलच्या ज्या बुद्धिबळ स्पर्धा आहे, या मुंबई विद्यापीठाने आमच्या महाविद्यालयाला आयोजित करण्याची संधी दिलेली आहे. याआधी झोनल लेव्हलच्या पण स्पर्धा यशस्वीपणे NKT महाविद्यालयाने पार पाडल्या होत्या. त्यातलेच जे विजयी जे संघ आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या या स्पर्धा आहेत. ओके, तर आज इथे 4 झोनमधून एकूण 48 विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. कोकण, मुंबई, पालघर, ठाणे जिल्हा, उपनगर जिल्हा आणि कोकण विभाग असे 4 झोनमधून इथे प्रत्येक झोनमधून 12 विद्यार्थी असे 48 विद्यार्थी या स्पर्धेसाठी इथे आलेले. इथून ती मुलं विद्यापीठाला रिप्रेझेंट करण्यासाठी युनिव्हर्सिटी लेवलवरती जाणार आहे.
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी ठाण्यात संपन्न झाला. गडकरी रंगायतन येथे एका शानदार सोहळ्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस योगेश कोळी लिखित अनंत आकाश हे अर्थात अनंत तरे यांच्या आठवणी या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळेस मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक त्याचप्रमाणे कोळी बांधव देखील उपस्थित होते. अनंत तरे यांच्या कार्याचा गौरव यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्याचप्रमाणे गेले काही वर्ष ठाणे शहरामध्ये आल्यानंतर आनंददायी वातावरण होतं. मात्र आता ठाणे शहर हे ठेकेदारांचं शहर झालं असल्याचा घणाघात देखील श्री उद्धव ठाकरे यांनी यावेळेस केला. त्याचप्रमाणे यावेळेस त्यांनी आनंद दिघे, मोदा जोशी, अनंत तरे, प्रकाश परांजपे, रघुनाथ मोरे अशा शिवसेनेच्या नेत्यांच्या आठवणी देखील उपस्थितांसमोर मांडल्या. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील श्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. इथले काही नेते शेती करायला जातात तेही हेलिकॉप्टरने जातात असा उपहासात्मक टीका देखील त्यांनी केली. जर त्याच वेळेस एकनाथ शिंदे यांचं ऐकलं असतं तर आज जे काही राजकीय चित्र दिसतं आहे ते कधीही दिसलं नसतं असं यावेळेस उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमाला माजी खासदार श्री राजन विचारे, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक श्री संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अफगाणिस्तानामधील तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. अफगाणिस्तानात महिलांना कुठे स्थान नाही तीच कृती भारतामध्ये तालिबान्यांनी केली असताना भाजप सरकार याबाबत मूग गळून गप्प बसलं आहे. तालिबानी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचं सरकार असून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. या तालिबान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले आमिर खान मुत्ताकी सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतीच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेला एकाही महिला पत्रकाराला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. याबाबत आजच्या आंदोलनामध्ये जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. आपल्या देशाचे जे हे आहेत परराष्ट्र मंत्री जे आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळेला त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये महिलांना बचाव केला. या देशामध्ये 200 वर्षापूर्वी देशामध्ये ठराव झालेला आहे. भारतामध्ये सर्व समान अधिकार, महिलांना सुद्धा सर्व समान अधिकार मिळाले पाहिजेत अशा प्रकारचा ठराव केलेला असताना सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी आपल्या महिला पत्रकारांना येण्यास मज्जाव केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आज जमलेलो आहोत. यापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक आंदोलन घेतलं. तिथे जातीयवाचक आमचा एक उच्च न्यायालयाचे वकील जे उच्च पदावरती आहेत पण ते जातीवाद आहेत, ते बौद्ध समाजाचे आहेत म्हणून त्यांचा गेल्या वेळेला असाच अपमान केला गेला, त्यांच्यावरती बूट फेकण्यात आले. आज आपण इथे बघितलं तर महिला पत्रकारांच्या वरती अपमान केला जातोय आणि त्याचा निषेध आम्ही आज करणार आहोत. त्याच्यापूर्वी जेव्हा संसद भवनाचं उद्घाटन झालं त्यावेळेला महिला राष्ट्रपती म्हणून आपल्या मुर्मूताई होत्या. त्या मुर्मूताईंना राष्ट्रपती असल्यामुळे त्यांना तो अधिकार होता की त्यांना उद्घाटन करण्यासाठी बोलवण्याचा, त्यांना संधी देण्याचा. पण त्या कार्यक्रमाला आपल्या राष्ट्रपतींना तिथे बोलवण्यात आलं नाही कारण त्या एक महिला आहेत. त्या अशा प्रकारे महिलांना डावलण्याचं काम हे सरकार, बीजेपी सरकार करत आहे. जातीयवादाने भरलेलं हे सरकार आहे आणि या सरकारमुळे महिलांचं पुढचं आयुष्य फार धोक्यात आलेलं आहे. कुठेही महिलांना यापुढे स्थान तिथे मिळेल असं वाटत नाही. जर राष्ट्रपती आदिवासी आहे म्हणून तुम्ही जर त्यांना संधी देत नसाल तर मग ह्या देशामधले जर सर्वोच्च न्यायमूर्ती आहेत, सर्वोच्च पदावरती बसलेल्या त्या माणसाला तुम्ही न्याय देत नाहीये तर इतर महिला, इतर जातीतले जे लोक आहेत त्या लोकांना तुम्ही कसा न्याय देणार? सातत्याने अशाच प्रकारे या सरकारमध्ये चालू आहे आणि त्याचा आज आम्ही संपूर्ण महिला निषेध करत आहोत. शुक्रवारी जी पहिली पत्रकार परिषद तालिबानी परराष्ट्रीय मंत्री मुत्तकी यांनी घेतली, त्या पत्रकार परिषदेत जेव्हा महिला पत्रकारांना निमंत्रण नाही दिलं गेलं किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदेत सामील करून नाही घेतलं, त्याच दिवशी हे जे भाजप सरकार आहे त्यांनी महिलांचा अपमान केलेला आहे. त्याच्यानंतरची जी दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती म्हणजे काय आहे, पहिले तुम्हीच जखम द्या आणि मग त्याच्यावर मलमपट्टी पण तुम्हीच करा, तो प्रकार आहे. आणि ते करायला हे बीजेपी सरकार नेहमीच पुढे असतं. जी पहिली पत्रकार परिषद झाली आपल्या भारत भूमीमध्ये झाली, त्या पत्रकार परिषदेला जेव्हा महिलांना डावललं गेलं त्या दिवशी आपल्या सरकारने तिकडे भूमिका घेऊन ती पत्रकार परिषद रद्द करायला हवी होती. पण तसं काही करण्यात नाही आलं. एक शब्द देखील उच्चारला गेला नाही त्या दिवशी. म्हणजेच काय तर हे सरकार हे महिला द्वेषी आहे, महिलांचा तिरस्कार करणारं आहे. महिलांना जो आमच्या संविधानाने समान अधिकार दिला आहे त्या संविधानाचा अपमान करणारं हे भाजप सरकार आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.